आणि आता महत्त्वाच्या सगळ्या बातम्यांचा आपण वेगवान आढावा घेऊयात महाफास्ट 100 मधून। भुजबळांनी सावित्रीबाई फुलेंना अभिवादन केल्यानंतर मराठा आंदोलक आक्रमक। सावित्रीबाई फुलेंच्या पुतळ्याला मराठा आंदोलकांकडून दुग्धाभिषेक। महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंच्या पुतळ्याचं शुद्धीकरण। साताऱ्याच्या नायगावमध्ये क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंच्या 193व्या जयंतीचा सोहळा। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह भुजबळांकडून सावित्रीबाई फुलेंच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण। मुंबईतील मराठा समन्वयक अंतरवाली सराटीकडे रवाना। जरांगेंच्या मुंबईतील आंदोलनाच्या नियोजनाबाबत जरांगेंची चर्चा करणार। मनोज जरांगेंच्या आंदोलनासाठी आझाद मैदान मिळावं यासाठी प्रयत्न। अभिनेते सयाजी शिंदेंनी मनोज जरांगेंची घेतली भेट। मराठा आरक्षणासाठी जरांगेंना पाठिंबा। मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, सयाजी शिंदेंची प्रतिक्रिया। अमोल कोल्हेंना पाडण्याचा विडा काहींनी उचललाय, मात्र छत्रपतींचा आशीर्वाद असेपर्यंत कोल्हेंना भीती नाही। जयंत पाटलांची अजित पवारांवर टीका। लोकसभेसाठी 2 आणि विधानसभेला 15 जागा लढवण्याची आमची तयारी। लोकसभेला अमरावतीतून नवनीत राणा आमच्या तिकिटावर लढल्या तरी हरकत नाही, आमदार बच्चू कडूंचं वक्तव्य। लोकसभेला युती धर्म, विधानसभेलाही पाळला जाईल। प्रहारनं युती धर्म पाळला तर आम्हीही पाळू, रवी राणांची प्रतिक्रिया। महानंदचा कारभार गुजरात स्थित एनडीबीला देण्याचा संचालक मंडळाकडून ठराव। अमूलला राज्यातील दुधाची बाजारपेठ खुली करण्यासाठी निर्णय। दूध उत्पादक संघर्ष समितीचे राज्य समन्वयक अजित नवले यांचे आरोप। महानंद गुजरातला गेल्यास ठाकरे गट शांत बसणार नाही। महाराष्ट्रात धृतराष्ट्राचं सरकार, राऊतांची महायुती सरकारवर टीका। महानंद आणि सरकारच्या कामातील त्रुटीमुळे ही परिस्थिती। महानंदवरून मंत्री छगन भुजबळ यांचा राज्य सरकारला घरचा आहेर। महाभेसळ सरकारचा राज्यातील संस्था खिळखिळ्या करण्याचा प्रयत्न। हे सरकार आपल्याच राज्याचा गळा का घुटत आहेत? महानंदवरून विजय वडेट्टीवार यांचा राज्य सरकारवर हा घणाघात। महानंदचा कारभार गुजरातमध्ये जाणार हे पूर्णपणे चुकीचं। एनडीडीबीला ही गुजराती संस्था नाही। महानंद एनडीडीबीच्या ताब्यात देणार नाही, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांची माहिती। महाराष्ट्रात पंतप्रधान मोदींचं तुफान येणार। महाविकास आघाडीतील पालापाचोळा साफ करून टाकणार। चंद्रशेखर बावनकुळेंचा महाविकास आघाडीवर हा हल्लाबोल। आगामी निवडणुका महायुती एकत्र लढणार। लोकसभेच्या 45हून अधिक जागा जिंकणार। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचा विश्वास। तर महायुती जिल्हास्तरीय मेळावे झाल्यानंतर बूथ स्तरावर मेळावे घेणार, बावनकुळेंची माहिती। बावनकुळेंवर गल्लीबोळात फिरून पुढचा पंतप्रधान कोण हे विचारण्याची वेळ आली का? राज्यभर होणाऱ्या महायुतीच्या मेळाव्यावरून जयंत पाटलांचा खोचक टोला। मोदींच्या वादळामुळे इतर पक्षातील नेते महायुतीत येण्यासाठी रांगेत, बावनकुळेंचा दावा। तर निवडणुकीच्या तोंडावर आशा असते, त्यामुळे ते वक्तव्य करतात। जयंत पाटील यांचं चंद्रशेखर बावनकुळेंना उत्तर। भाजपकडे असलेल्या भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघावर अजितदादा गटाचा दावा। पार्थ पवारांची मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांसोबत बैठक। गाव स्तरावर बूथ कमिटी तयार करण्याच्या सूचना। रोहित पवार परदेशात असल्यामुळे आज शिबिराला आले नाहीत। आज संध्याकाळी शिबिराला येतील। तटकरेंच्या प्रतिक्रियेला जयंत पाटलांचं उत्तर। लोकसभेला भाजपचा ईव्हीएम है तो मुमकिन है हा नारा असला पाहिजे। ईव्हीएमवर बोलताना संजय राऊतांचा भाजपला खोचक टोला। तर ईव्हीएम जर मॅनेज होत असतं तर तेलंगणातही केलं असतं, राऊतांच्या टीकेवर मंत्री अतुल सावेंचं उत्तर। अशोक चव्हाण भाजपात आले तरी मला काहीच फरक पडणार नाही, भाजपचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांचं वक्तव्य। आगामी लोकसभा निवडणुकीत मीच उमेदवार राहीन, चिखलीकर यांचा दावा। प्रताप पाटील चिखलीकर ही मोठी माणसं, त्यांना उत्तर द्यायचं नाही। लोकसभा उमेदवारीवरून अशोक चव्हाणांचा चिखलीकरांना टोला। महायुतीची 5 जानेवारीला महत्त्वाची बैठकीला महायुतीतील सर्व प्रमुख नेते राहणार उपस्थित। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकीला महत्त्व। 15 दिवसात मराठा नोंदी सर्वेक्षण करत असाल तर 2 महिन्यात राज्यातील सर्व जातींची जनगणना करा, मंत्री छगन भुजबळांची मागणी। जोपर्यंत मराठा आरक्षणावर तोडगा निघेपर्यंत जरांगेंनी आंदोलनावर ठाम राहावं। जरांगेंच्या मुंबईतील आंदोलनात मी सहभागी राहीन, बच्चू कडूंचा जरांगेंना पाठिंबा। जरांगे पाटलांनी उभारलेलं रणशिंग योग्यच। मराठा आरक्षण देण्यासाठी सरकार टोलवाटोलवी करतंय। ओबीसी आणि मराठा समाजात भांडणं लावण्याचा सरकारचा प्रयत्न, विनायक राऊतांचा आरोप। नितीश कुमार आणि उद्धव ठाकरेंमध्ये काल फोनवरून प्रदीर्घ चर्चा। संजय राऊतांची माहिती। तर काँग्रेसकडे इतर कामांचा भार,
त्यांच्यावर जास्त भार टाकायला नको, इतरांनीही पुढाकार घ्यावा, ही सर्वांची भूमिका असल्याची राऊतांची माहिती. राजाराम कारखान्याच्या संचालकांना झालेल्या मारहाण प्रकरणात गुन्हा दाखल. सतेज पाटील गटाच्या 23 कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल. ठाकरे गटाचे उपनेते अद्वै हिरे यांच्या जामिनावर आज उच्च न्यायालयामध्ये सुनावणी. जिल्हा बँकेच्या रेणुका सूतगिरणी प्रकरणात बेकायदेशीररित्या कर्ज प्रकरणात अद्वै हिरे जेलमध्ये. आज जामीन मिळणार का, याकडे जिल्ह्याचं लक्ष. कांदिवलीतील कंत्राटदारांना मुंबई महानगरपालिकेची नोटीस. 18 ठिकाणी रस्त्याच्या कामादरम्यान झाडांना हानी पोहोचल्यानं पालिकेची गंभीर दखल. म्हाडाच्या कोकण मंडळाची रखडलेली सोडत जानेवारी अखेरपर्यंत काढणार. गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांची माहिती. म्हाडाच्या 2970 घरांच्या सोडतीची अद्याप तारीख जाहीर नाही. रेशन धान्य दुकानदारांच्या बेमुदत संपाचा आजचा तिसरा दिवस. संपामुळे कोल्हापुरातील रेशन वितरण व्यवस्था ठप्प. 900 टनहून अधिकचा धान्य साठा पडून. आयसिस मॉडेल प्रकरणातील आरोपी ईमेलद्वारे हस्तकांच्या संपर्कात. सायबर न्यायवैद्यक अहवालातून माहिती उघड. 6 आरोपींविरोधात एनआयएकडून 4000 पानांचे आरोपपत्र दाखल. कुर्ला आणि भांडूपमध्ये उद्या 10% पाणी कपात. जलवाहिनीची गळती रोखण्यासाठी दुरुस्ती करणार. बुलढाण्यात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश. आमदार संजय गायकवाड यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश. अहमदनगरच्या नागरदेवळे गावात 2 गटात तुफान राडा. मुलांच्या भांडणातून झालेल्या हाणामारीत 3 जण जखमी. पुण्यातील इंद्रायणी नदी पुन्हा एकदा फेसाळली. कंपन्यांच्या खराब पाण्यामुळे नदीत फेसाचं पाणी. साताराच्या पाटण तालुक्यात कोरोना काळातील नागरिकांवरील गुन्हे मागे. 250हून अधिक नागरिकांना दिलासा. मंत्री शंभूराज देसाई यांच्या पाठपुराव्याला यश. बीडच्या आष्टी शहरात सावित्रीबाई फुलेंना विद्यार्थ्यांसह नागरिकांकडून अभिवादन. सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन. बीड जिल्हा पोलीस दलाकडून पोलीस वर्धापन सप्ताहाचं आयोजन. सप्ताहाचं आज रॅली काढत उद्घाटन. 8 दिवसीय सप्ताहात नागरिकांना विविध विषयांवर जनजागृती. ठाणे जिल्ह्यातील दुर्गम भागात कुपोषित बालकांच्या संख्येत वाढ. मुरबाड, शहापूरमध्ये 1161 बालकं कुपोषित तर 83 जण तीव्र कुपोषित. कठोर उपाययोजना करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचे आता आरोग्य विभागाला आहेत आदेश. अजित पवार गटाचे नेते अभिषेक बोके यांचा अनोखा वाढदिवस साजरा. वाढदिवसानिमित्त पुस्तक तुला करत. विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप तर गरजूंना ब्लँकेटचं वाटप. यवतमाळ जिल्ह्याची खरीप पिकाची पैसेवारी जाहीर. पैसेवारी 48% असल्यानं जिल्हा प्रशासनाकडून जाहीर. वाशिममध्ये हरभऱ्याला बदलत्या वातावरणाचा फटका. हरभऱ्यावर मर रोगाचा प्रादुर्भाव. नुकसानीमुळे शेतकरी चिंतेत. जळगावमध्ये मिरचीच्या पिकावर रोगांचा प्रादुर्भाव. हवामान बदल झाल्यानं मिरचीवर परिणाम. उत्पादनात घट होण्याची शक्यता. अहमदनगरमध्ये कांदा काढणीला स्थानिक मजूर मिळत नाही. परिणामी दुसऱ्या जिल्ह्यातील मजुरांकडून कांदा काढणी सुरू. सांगली पशुसंवर्धन विभागाकडून जनावरांची औषधं खरेदी रखडली. अधिकाऱ्यांमध्ये एकमत नसल्यानं औषध खरेदी रखडली. अकोल्यात वैदर्भीय नाथ समाज संघाचं 1 दिवसीय लाक्षणिक धरणं आंदोलन. गोरखधंदा शब्दाचा बंदीसाठी समाजाचं आंदोलन. सोलापूरच्या माढा तालुक्यातील वडाची वाडी गावाजवळील पुलाचं काम 1 वर्षापासून रखडलेलं. धुळीनं वाहन चालक त्रस्त. ठाणे जिल्ह्यातील 431 ग्रामपंचायतीमध्ये स्वच्छता अभियानाचा शुभारंभ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीनं स्वच्छता अभियान. रत्नागिरीच्या राजापूर तालुक्यातील ओली इथं कोकण साहित्य संमेलन. संमेलनाचा आज दुसरा आणि शेवटचा दिवस. लाचखोरी प्रकरणी कारवाई प्रकरणामध्ये नाशिक विभाग राज्यात अव्वल. राज्यात सर्वाधिक सापळे रचत नाशिक विभागाची कारवाई. सांगली जिल्ह्यात गेल्या 5 वर्षांच्या तुलनेत 2023 मध्ये अत्याचारांच्या घटनेत वाढ. अनेक गुन्ह्यांची उकल करण्यात यश. नाशिकमधील 1 वर्षापूर्वीच्या चोरीचा पोलिसांकडून उलगडा. गुन्ह्यातील 39 लाखांचा मुद्देमाल भंगार विक्रेत्याकडून जप्त. 15 संशयित आरोपींना अटक. आमदार संजय जगताप यांना निवडणूक आयोगाची नोटीस. मतदार यादीत दुबार नाव आल्यानं नोटीस. पुण्याच्या मुळशीमध्ये कुणबी जात प्रमाणपत्र लवकर देण्याची ठाकरे गटाची मागणी. ठाकरे गटाकडून तहसीलदारांना निवेदन. यवतमाळच्या निम्न पैनगंगा प्रकल्पाच्या कामाविरोधात संघर्ष समिती आक्रमक. नियमांना धाब्यावर बसवून प्रकल्पाच्या कामात आर्थिक अफरातफर होत असल्याचा आरोप.
पनवेल ते वांद्रे एसी बस सेवा 1 जानेवारीपासून बंद. 7 वर्षावरील जुन्या वाहनांना मुंबईत प्रवेश नसल्यानं बस सेवा बंद. मुंबई शहरातील हवेची गुणवत्ता खालावली. AQIच्या सर्वेक्षणानुसार बीकेसीमध्ये सर्वाधिक खराब हवा. बीकेसी परिसरात हवेची गुणवत्ता 192 अंकांवर. LTT रेल्वे स्थानकात अस्वच्छता केल्यास 100 रुपयांचा दंड. रेल्वे स्थानकामध्ये 3 महिन्यांसाठी क्लीनअप मार्शलची नियुक्ती. संभाजीनगरच्या गाठी रुग्णालयात 8 महिन्यांच्या बाळाला सोडून महिलेचं पलायन. औषध आणायला जात असल्याचं सांगत काढलाय पळ. 2 दिवसात राज्याला 500 कोटींचा फटका. ट्रक चालकांच्या देशव्यापी संपात राज्यातील ट्रक चालक सहभागी झाल्यानं जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यावर विपरीत परिणाम. पालघरमधील वसई विरार नालासोपाऱ्यात इंधनाचा तुटवडा. पेट्रोल डिझेलचे टँकर्स न आल्यानं पेट्रोलसाठी नागरिकांची तारांबळ. नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमधील भाजीपाल्यांचा दर 10% वाढला. वाहन चालकांच्या संपाचा भाज्यांच्या दरावर देखील परिणाम. नागपुरात संविधान चौकातील इंडियन ऑइलच्या पंपावर 160 रुपये लिटरनं पेट्रोल. पुरवठादारांच्या संपामुळे पेट्रोल पंप चालकांचा मनमानी कारभार. भंडाऱ्यामध्ये वाहन चालकांच्या संपाचा एसटी महामंडळाला फटका. 2 दिवसात महामंडळाचं 15 लाखांचं नुकसान. नाशिकमध्ये पेट्रोल पंपावर पेट्रोलचा खडखडाट पाहायला मिळतोय. काल संप मिटला, मात्र बहुतांश पंपावर पेट्रोल टँकर पोहोचले नसल्यानं वाहन चालकांची तारांबळ. मुंबईच्या दादर भाजी मार्केटमध्ये भाज्यांची आवक घटली. इंधन वाहतूक दरांच्या संपाचा भाजीफळांच्या मार्केटवर परिणाम. अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीत आज सर्व व्यवहार सुरळीत. कालच्या तुलनेत भाजीपाल्याची आवक देखील वाढली. भंडाऱ्यात वाहन चालकांच्या संपामुळे भाज्यांचे दर कडाडले. काही ठिकाणी भाजीपाल्यांचे दर दुप्पट. भाव वाढल्यानं नागरिकांच्या खिशाला कात्री. बेस्टला महानगरपालिकेकडून 500 कोटींची मदत. नवीन बसेसच्या खरेदीसाठी बेस्टला फायदा होणार. संभाजीनगरमधून सर्वाधिक प्रवाशांचा वंदे भारत एक्सप्रेसनं प्रवास. जालना मुंबई वंदे भारत एक्सप्रेसला प्रवाशांचा 100% प्रतिसाद. नांदेडच्या बोरीमधील महादेव मंदिराच्या पुनर्बांधणीचं काम सुरू. तीर्थक्षेत्र विकास निधीतून मंदिराच्या पुनर्बांधणीसाठी 3 कोटींचा निधी मंजूर. पुण्याच्या भोरमधील उतरोली कुंभारवाड्यात सुगडी बनवण्याची लगबग. संक्रांतीसाठी वापरणाऱ्या सुगडी बनवण्यात कुंभार दंग.